Hello student, how are you? I am going to teach a new lesson and our topic is teeny tiny is our new topic, new learning lesson, and this is about information in teeny tiny means is very teeny means very short. तर आता मुलांना आपण याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करणं. टिनी टायनी म्हणजे काय आहे की जे अगदी सूक्ष्म छोट्या कणांसाठी जे छोटे आणि बारीक आहेत ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण बोलणार आहोत टिनी टायनी असं आपण त्यांना नाव देण्यात येणार आहोत. टिनी टायनी म्हणजे टायनीचा अर्थच काय आहे की जे एकदम छोटे आहे सूक्ष्म आहेत त्यांना आपण टायनी बोलणार आहोत. मग अशी कोणती गोष्ट आहे बरं टिनी टायनी याचाच अर्थ होऊन की जे अगदी आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाही त्याच्यासाठी आपल्याला फार बारीक निरखून पाहावं लागतं. म्हणजेच उदाहरणार्थ जर सगळ्यात पहिलं आपल्या डोळ्यासमोर येते ती मुंगी आहे की मुंगी जर आपण पाहिलं तर ती आपल्याला पटकन म्हणजे व्यवस्थित स्पष्ट दिसत नाही. तिला बघण्यासाठी आपण हातात घेऊन तिला जवळून पाहत असतो. त्याचप्रमाणे काही ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली पाहाव्या लागतात. म्हणजेच त्या वस्तू कशा आहेत टिनी टायनी आहेत. पण टिनी टायनी या पाठाच्या माध्यमातून आपण काय आज शिकणार आहोत बरं. आज तेच आपण पाहणार आहोत की टिनी टायनी ही जी एक कथा आहे आपण इंट्रोडक्शनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. जसे चॅप्टर 2 टिनी टायनी चॅप्टर 2.3 आपण पाहणार आहोत. तर आपलं पॉईंट आहे मला युनिट 2 मधलं 2.3 टिनी टायनी जे आपलं त्या चॅप्टरचं नाव आहे लेसनचं नाव आहे. आपण बघणार इंट्रोडक्शनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की इंट्रोडक्शन म्हणजे परिचय काय दिला आहे की आज आपण हे स्टोरीमध्ये जी अशी जी पारंपरिक कथा आपण याच्यात बघणार आहोत की ज्याच्यामध्ये हॉरर पण आहे आणि मज्जा पण आहे की या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये एकत्रित केल्याचं जी सांगड घातली आहे ती कशा प्रकारे घातली आहे ते आपण बघणार आहोत. तुम्ही म्हणणार हॉरर पण आहे म्हणजे जे भीतीदायक आहे आणि मज्जा पण आहे. मग कशा प्रकारची ही स्टोरी असणार आहे ते आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपण मुलांना पाहणार आहोत की या स्टोरीमध्ये जे टिनी टायनी हा जो शब्द आहे त्याचं उच्चारण हे फार म्हणजे पुन्हा पुन्हा हे येत आलंय की हे उच्चारण किती वेळा झालं आहे हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. की एक छोटीची आजी आहे. आजीची कथा आहे. या कथामध्ये ती आजी काय करत आहे आणि ती कुठे जात आहे आणि कशामुळे ते भीतीचं वातावरण झालं आहे आणि त्याचमध्ये कशा प्रकारे एक मजेशीर गोष्ट देखील घडत आहे ही सविस्तर आपण गोष्ट या पाठाच्या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथे परिचयामध्ये बघा सांगितलेलं आहे दिस इज अ ट्रॅडिशनल इंग्लिश स्टोरी दॅट क्रिएटेड हॉरर अँड फन ॲट द सेम टाइम. बघा इथे त्यांनी काय सांगितलंय दिस इज अ ट्रॅडिशनल म्हणजे ही एक पारंपरिक काय आहे इंग्लिश स्टोरी आहे. जे इंग्रजीमधली ही एक पारंपरिक जी स्टोरी आहे की एकाच वेळेस फन अँड काय आहे फन अँड हॉरर आहे. हॉररचा अर्थ काय दिला इथे बघा. हॉरर म्हणजे भीती आहे. फन म्हणजे काय आहे मज्जा आहे. ॲट द सेम टाइम एकाच वेळामध्ये आपल्याला भीती आणि आपल्याला काय जी मज्जा आहे ती या स्टोरीमधून आपल्याला येणार आहे. द वर्ड्स टिनी टायनी इज रिपीटेड थ्रू आउट द स्टोरी ॲड टू द फन की या स्टोरीमध्ये काय सांगितले रिपीटेड म्हणजे पुन्हा पुन्हा थ्रू आउट द स्टोरी ॲड टू द फन की किती वेळा हा जो शब्द आलेला आहे टिनी टायनी की हाच मजेशीर शब्द आहे आणि ती कथा वाचताना देखील आपल्याला नक्कीच तितकाच आनंद देखील हा होणार आहे. तर चला तर आपण बघा कथेला सुरुवात करणार आहोत. इथे लिहिलं एक्सप्लेनेशन म्हणजे काय आहे स्पष्टीकरण आहे. तर आपण या कथेच्या माध्यमातून बघणार की जर टिनी टायनी आहे हा शब्द किती वेळा आला आहे. अगोदरची पूर्ण जी स्टोरी आहे ती आपण रीड करणार आहोत ती एक्सप्लेनेशन करणार आहोत आणि मग जेव्हा कथा संपणार आहे किंवा जी स्टोरी संपणार आहे आपला लेसन जेव्हा फिनिश होईल त्यावेळेस आपण बघणार आहोत की याच्यामध्ये किती वेळा हा जो शब्द आहे रिपीटेड झालेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत. चला तर आपण बघा सुरुवात करणार आहोत. इथे दिलं आहे वन्स अपॉन अ टाइम जे काय आहे वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ टिनी टायनी. बघा वन्स अपॉन म्हणजे काय एकेकाळी एके दिवशी किंवा वन्स अपॉन एकेकाळी देअर वॉज अ टिनी टायनी वुमन who live in a teeny tiny house in a teeny tiny village. कोणी एकेकाळी एक जी म्हातारी बाई होती ती काय करत होती एका गावातल्या एका छोट्याशा गावातल्या एका छोट्याशा घरामध्ये ती राहत होती. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे टिनी टायनी म्हणजे काय एकदम छोट्याशा एकदम जे लहान आहे जे सूक्ष्म आहे त्याला. तर बघा वन्स अपॉन अ टाइम
इथे काय दिलं आहे, वन्स अपॉन अ टाइम म्हणजे काय की एकेकाळी एक जी वयस्कर म्हणा किंवा एक म्हातारी बाई म्हणा काय करत आहे, टिनी टायनी वुमन जी एकदम अगदी छोटीशी लहान आणि बारीकशी जी बाई होती, वूड लिव्ह इन अ टिनी टायनी हाऊस, ती एका छोट्याशा घरात राहत होती. इन अ टिनी टायनी विलेज, ती एका छोट्याशा गावामध्ये राहत होती. आता इथे विलेज जो शब्द आला आहे ते काय आहे, त्याला आपण बोलणार गाव बोलणार आहोत. इथे हाऊस आहे म्हणजे आपण इथे त्याला काय बोलणार आहोत, याला आपण घर बोलणार आहोत. काय बोलणार आहोत, घर बोलणार आहोत. टिनी टायनी इथपर्यंत क्लिअर आहे. आपण सुरुवात जी आहे आपल्या स्टोरीची इथे केली. जसं आपल्याला बघा स्टोरीची जी सुरुवात असते, एक राजा होता आणि त्याचा तो कोणत्या आटपाट नगरामध्ये राहत होता. त्याच्या राज्यामध्ये कोणकोणते लोक होते, मग तो कोणत्या गोष्टीत हुशार होता, मग त्याची एक राणी होती, त्याला किती मुलं होते. तशी आपल्या कथेची जी स्टोरी आहे त्याचप्रमाणे इथे बघा दिले आहे, वन्स अपॉन अ टाइम, एकेकाळी एक जी म्हातारी लेडी होती किंवा एक म्हातारी जी वुमन होती बघा, ती काय करत होती, ती एका छोट्याशा गावात छोट्याशा घरामध्ये ती राहत होती. वन्स अपॉन अ टाइम. मग बघा ही अशा प्रकारची लेडी तुम्हाला दिसत आहे की जिच्याजवळ काय आहे, डॉग आहे, तिच्याजवळ कॅट पण आहे की ती तिच्या सोबतीला आहे. ती कशी आहे, ती म्हातारी आहे, तिच्याजवळ राहणारं कोण नाहीये. आणि बघा म्हणून ती काय बघा तिचं जे काय आहे छोटंसं घर आहे, म्हणजे त्याला काय बोललं आहे, टिनी टायनी. जे एका छोट्याशा गावात छोट्याशा घरात एक छोटीशी जी म्हातारी बाई आहे ती राहत होती. हे इथपर्यंत आपलं क्लिअर आहे. बघा हे एक गाव आहे, त्या गावाच्या घरामध्ये ती एक बाई छोटीशी काय आहे ती राहत आहे. इथे बघा आपण दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते झूम करून इथे दाखवलेलं आहे आणि वरून पक्षी देखील जात आहे. आता पुढे काय होत आहे, नाव वन डे. नाव म्हणजे काय आहे, आता. नावचा अर्थ काय आहे, आता. वन डे, एके दिवशी, दिस टिनी टायनी वुमन टायर्ड हर टिनी टायनी स्कार्फ, की एके दिवशी जी बाई आहे की जी सांगितलंय की टिनी टायनी वुमन, जी एक छोटीशी जी बाई होती, ती छोटीशी बाई काय करत आहे, हर टिनी टायनी, तिने आपल्या गळ्याभोवती काय बांधलं आहे, स्कार्फ बांधलेला आहे. ती आपल्या आरशात बघत आहे आणि ती काय करत आहे बघा, वन डे दिस टिनी टायनी वुमन टाय हर टिनी टायनी स्कार्फ, तिने जोराचा असा जो स्कार्फ असतो, जो आपल्या गळ्याभोवती जो स्कार्फ बांधत असतो, तो स्कार्फ काय केलेला आहे बघा, तिने अशा प्रकारे तो गुंडाळलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तिला कुठे बाहेर जायचं आहे. जी बाहेरचं जे हवामान आहे, वातावरण आहे, कदाचित ते कसं असू शकतं, थंड असू शकतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊब मिळण्यासाठी किंवा त्या थंडीपासून बचाव होण्यासाठी त्या स्कार्फची त्यांना गरज लागलेली आहे. आणि म्हणून तिने ते बघत आहे, नाव वन डे दिस टिनी टायनी वुमन टायड हर टिनी टायनी स्कार्फ. एका छोट्याशा बाईने एक छोटासा स्कार्फ आपल्या गळ्याभोवती बांधलेला आहे. 2 वेळा शब्द आलेला आहे, मागच्या पाठांमध्ये देखील 4 वेळा शब्द आलेला आहे. मग अशा प्रकारे हे शब्द किती वेळा रिपीट होत आहेत, ही एक बोलताना देखील त्याच्यामध्ये काय आहे मुलांना, एक प्रकारची मजा आहे. बघा, नाव वन डे दिस टिनी टायनी वुमन टायड हर टिनी टायनी स्कार्फ, एका छोट्याशा बाईने एक छोटासा काय बांधलेला आहे, स्कार्फ बांधलेला आहे. And went out of her teeny tiny house. And went out of her teeny tiny house सांगितलेलं आहे. आणि ती कुठे जात आहे, तिने तिच्या छोट्याशा घरापासून ती लांब जात आहे. And went out of her teeny tiny house. बघा, आणि ती तिच्या छोट्याशा घरापासून ती बाहेर गेली आहे, दूर गेली आहे. टू टेक अ टिनी टायनी वॉक, ती काय करते आहे, तिच्या छोट्याशा चालीमधून की जी छोटीशी तिची चाल आहे, वॉक म्हणजे काय आहे, चालणे आहे. वॉकचा अर्थ काय येत आहे, चालणे. आपण इथे बोलू शकतो वॉकचा अर्थ चालणे, हाऊस म्हणजे घर आहे, मी सांगितलं आहे. आणि तिने काय केलं आहे, तिच्या जी छोटीशी जी छोटी जी वुमन होती, तिच्या छोट्याशा वुमनने छोटासा स्कार्फ बांधलेला आहे आणि छोट्याशा स्कार्फमधून ती काय करत आहे, ती बाहेर तिच्या छोट्याशा घरातून ती चालत जात आहे पुढे. टिनी टायनी वॉक, तिने तिच्या छोट्या पावलांनी ती काय करत आहे, पुढे पुढे जायचं. बघा हे तिचे जे पाऊल आहे ते कसे आहे, छोटे इथे चित्रात दिसत आहे. आणि तिच्या सोबत कोण आहे, डॉग पण आहे आणि कॅट पण आहे, कुत्रा पण आहे आणि मांजर आहे. अशा प्रकारे ती बाहेर ती वॉकला चाललेली आहे. आपण देखील बाहेर जाताना काय करत असतो, आपण वॉक करत असतो आणि बाहेर जात असतो. त्या प्रकारे ही देखील काय करत आहे, बाहेर वॉकला ही जात आहे. बघा
अँड वेंट आउट ऑफ हर टिनी हाऊस टू टेक अ टिनी टायनी वॉक. आणि अशा प्रकारे ती काय करत आहे, तिच्या छोट्याशा घरातून छोट्याशा चालीतून मधून ती तिच्या घरापासून ती लांब चालत जात आहे. अँड वेन दिस टिनी टायनी वुमन हॅड गॉन अ टिनी टायनी वे. आता बघा इथे त्यांनी काय सांगितलंय, अँड वेन, वेन म्हणजे केव्हा बघा. अँड वेन दिस टिनी टायनी वुमन हॅड गॉन अ टिनी टायनी वे. वेचा अर्थ काय आहे, मार्ग आहे, आपण बोलू शकतो रस्ता आहे किंवा रस्ता बोलू शकतो की. आणि ती छोटीशी बाई छोट्याशा रस्त्यावर पुढे चालत गेली. शी केम टू अ टिनी टायनी गेट. आणि एका छोट्याशा गेटमधून ती बाहेर पडलेली आहे. म्हणजे आपण सुरुवातीपासून बघा पाहत आहोत, एक छोटीशी बाई आहे, एक छोट्याशा गावात एक छोट्याशा घरात ती राहत आहे. ती त्याचप्रमाणे आपण पुढच्या पार्टमध्ये पाहिले की ती छोटीशी बाई काय करत आहे की तिने तिच्या गळ्याभोवती एक छोटासा स्कार्फ बांधला आहे आणि छोट्याशा घरातून ते छोटेसे पाऊल टाकत ती पुढे चाललेली आहे. पुढे जात असताना ती काय सांगितलं की एक छोट्याशा मार्गामध्ये ती काय टिनी टायनी वे म्हणजे एक छोटासा बारीक मार्ग आहे, त्या मार्गात चालली. शी केम टू अ टिनी टायनी गेट. आणि ती तिच्या छोट्याशा गेटमधून बाहेर पडली. शी केम टू अ टिनी टायनी. बघा अशा प्रकारचं इथे काय आहे, एक छोटंसं इथे तुम्हाला गेट देखील दिसत आहे. दिसतंय मुलांना तुम्हाला इथे छोट्या प्रकारचं बघा, इथे काय आहे, गेट आहे. आणि जे छोटेसे काय आहे, जे मेंढा आहेत किंवा आपण बकरे जे बोलू शकतो ते देखील आहे. त्याचप्रमाणे जो पक्षी आहे तो देखील तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे बघा. अँड वेन इन टू अ टिनी टायनी चर्च यार्ड बघा. अँड वेन इन टू अ टिनी टायनी चर्च यार्ड म्हणजे काय, आता इथे सांगितलेला अर्थ आहे बघा. आता आपण पाहणार आहोत, वेट म्हणजे गेली आहे. कुठे आहे, टिनी टायनी चर्च यार्ड. आता हे जे चर्च यार्ड आहे म्हणजे यार्डचा अर्थ आपल्याला माहित आहे, यार्डचा अर्थ आहे अंगण. चर्चचं जे अंगण आहे त्या चर्चच्या अंगणामध्ये काय केलं आहे, ती त्या ठिकाणी गेलेली आहे जिथे जे मेलेले लोक आहेत, जिथे ज्यांना पुरलं जातं त्या ठिकाणी बघा. इथे ती त्या चर्चच्या पाठीमागच्या बाजूला, ज्याला आपण बोलू शकतो जे चर्चचं जे मोठं मोकळं अंगण असतं, जसं बघा गावाला घराच्या परिसरात किंवा घराच्या समोर जे अंगण असतं त्याला आपण काय बोलतो, यार्ड देखील इंग्लिशमध्ये बोलतात. मग ते अंगणामध्ये तसंच इथे काय सांगितलं, चर्च यार्ड. यार्ड म्हणजे चर्चचं जे अंगण आहे त्या ठिकाणी ती छोट्याशा चर्च यार्डमध्ये किंवा छोट्याशा अंगणामध्ये ती तिथे जाऊन पोहोचलेली देखील आहे बघा. इथे पाहू शकता काय केलं आहे, ती तिथे जाऊन पोहोचलेली आहे बघा, इथे दिसत आहे. आता बघा इथे पुढे दिले, अँड वेन दिस टिनी टायनी वुमन हॅड गॉट इन टू द टिनी टायनी चर्च यार्ड. बघा इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, अँड वेन म्हणजे जेव्हा टिनी टायनी वुमन जे ते छोट्याशा ज्या बाई होत्या त्या हॅड गॉट इन टू द टिनी टायनी चर्च यार्ड. जेव्हा ते त्याच्या चर्चच्या अंगणामध्ये त्या पोचल्या, म्हणजे बघा इथपर्यंत ते काय केले आहेत, पोचलेले आहे. आपण इथे चित्रामध्ये पाहू शकतो टिनी टायनी चर्च यार्ड. जे छोटंसं जे अंगण आहे त्या अंगणापर्यंत जेव्हा त्या पोचल्या आहेत, मग पुढे काय झालं आपण ते देखील बघणार आहोत मुलांना. बघा काय सांगितलंय तिथे, शी सॉ अ टिनी टायनी बोन. शी सॉ अ टिनी टायनी बोन. तिने काय पाहिलं आहे, एक छोटीशी टिनी टायनी, एक छोटेसं हड्डी पाहिले किंवा हाडूक पाहिलेलं आहे. शी सॉ म्हणजे पाहणे, टिनी टायनी बोन. बोन म्हणजे काय आपण बोलू शकतो, जसं हे बघा हे हाड आहे, काय आहे, हाड आहे. ऑन अ टिनी टायनी ग्रेव. आता ग्रेवचं असं म्हणजे जिथे आपण माणसांना पुरलं जातं ते त्यांना काय बोलणार आहोत, ग्रेव्हे बोलणार आहोत. काय बोलणार आहोत, ग्रेव्हे. अँड द टिनी टायनी वुमन सेड टू हर टिनी टायनी सेल्फ. आणि ती छोटीशी बाई ज्या छोट्याशा मनाला बोलत आहे, काय दिलंय, टिनी टायनी सेल्फ. सेल्फ म्हणजे स्वतःला बोलणे आहे. शी सॉ अ टिनी टायनी बोन. तिने एक छोटंसं हाडूक पाहिलेलं आहे. आणि टिनी टायनी ग्रेव आणि एक छोटंसं तिथे काय पाहिलेलं आहे की जे थडगं आपण म्हणू शकतो, जिथे जे ज्या माणसानं जिथे पुरलं जातं ते काय आहे, एक थडगं आहे. ज्याचे ग्रेव याला आपण थडगं असे देखील, थडगे असे देखील बोलू शकतो. काय आहे, थडगे आहे. ग्रेव्हचा अर्थ आहे थडगे आहे. आणि टिनी टायनी वुमन आणि एक छोटी, आणि ती छोटीशी बाई छोट्याशा तिच्या मनाला काय करत आहे, बोलत आहे. बघा तिने ते हाडूक पाहिलं आहे आणि ती विचार करत आहे आणि ती स्वतःच्या मनाला बोलत आहे. एक छोटीशी बाईने काय केलं आहे, ते एक छोटंसं हाडूक पाहिलं आहे. ते एका छोट्याशा थडग्याजवळ तिने आले आहे आणि ते आपल्या छोट्याशा, जी छोटी बाई आहे, ती छोटीशी बाई स्वतःच्या मनाला, ती तिचं छोटं मन आहे, त्या छोट्याशा मनाला, बारीक मनाला ती काय करत आहे, बोलत आहे. जी
से टू हर टिनी टायनी सेल्फ. टिनी टायनी म्हणजे काय, जे स्वतःला आपण बोलू शकतो. टिनी टायनीचा अर्थ काय आहे, छोटेसे, अगदी लहान, सूक्ष्म, एक छोटीशी बाई. दिस टिनी टायनी बोन विल मेक मी सम टिनी टायनी सूप फॉर माय टिनी टायनी सुपर. बघा आता ती काय स्वतःच्या मनाला सांगत आहे, बघा आपण बघणार आहोत. दिस टिनी टायनी बोन, हे जे एकदम छोटंसं जे हाडूक आहे, विल मेक मी सम टिनी टायनी सूप, की मला ते काय करता येईल, सूप बनवता येईल. छोटंसं जे हाडूक आहे ते छोटंसं सूप बनवण्यासाठी मला बनवता येईल फॉर माय टिनी टायनी सुपर, जे माझ्या रात्रीच्या जेवणासाठी काय आहे, जे परिपूर्ण बनण्यासाठी किंवा पुरेसं आहे. सुपरचा अर्थ काय आहे, जे पुरेसं आहे मला रात्रीच्या जेवणासाठी, मला हे काय आहे, पुरेसं आहे, असा तिने विचार केला आहे. काय विचार केला आहे कळलं आहे मुलांनो, की दिस टिनी टायनी बोन विल आलंय ना इथे. बघा इथे जो विल शब्द आहे, विल म्हणजे ती गोष्ट घडणार आहे, म्हणून त्यासाठी विल हा शब्द इथे लागू केलेला आहे. दिस टिनी टायनी बोन विल, की हे जे छोटंसं हाडूक आहे, छोटंसं हाडूक मला माझ्या सूप बनवण्यासाठी किंवा मला एका वेळच्या जेवणासाठी कसं आहे, हे पुरेसं आहे. सुपरचा अर्थ काय आहे, पुरेसं आहे. ऑन माय टिनी सुपर म्हणजे माझ्या त्यावेळेच्या जेवणासाठी, म्हणजे माझ्या रात्रीच्या जेवणासाठी मला कसं आहे, पुरेसं आहे, असं ती त्याला सांगत आहे. आता पुढे काय झालं आहे, की ती त्या मनामध्ये विचार करत आहे, की हे जे हाडूक आहे, हे जे हाड आहे, हे मला काय होणार आहे, माझ्या छोट्याशा मनाला किंवा छोट्याशा म्हणजे जे सूप बनवण्यासाठी, हे छोटंसं जे माझं जे जेवण आहे, त्या जेवण बनवण्यासाठी मला कसं आहे, हे पुरेसं आहे, असं ती तिच्या मनामध्ये विचार करत आहे. बघा, सो द टिनी टायनी वुमन पुट द टिनी टायनी बोन. आता त्यांनी काय केलं आहे, सो द टिनी टायनी वुमन, त्या छोट्याशा बाईने काय केलंय, पुट द टिनी टायनी बोन, ते छोटंसं हाड काय घेतलं आहे, इन टू हर टिनी टायनी पॉकेट, आणि तिने तिच्या छोट्याशा पर्समध्ये काय केलं आहे, ते टाकलेलं आहे. बघा आता तिने काय केलं आहे, बघा आपला जो शब्द आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की आतापर्यंत जो शब्द येत आहे तो परत परत रिपीट येत आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते शब्द बोलताना देखील एक फन म्हणजे किंवा एक मज्जा म्हणून, एक आनंद म्हणून, वेगळाच आनंद वाटत आहे. सो म्हणजे काय, म्हणून. सोचा अर्थ काय आहे, म्हणून आहे. द टिनी टायनी वुमन, त्या छोट्याशा बाईने ते छोटंसं हाडूक पुट हर टिनी टायनी बोन इंटू हर टिनी टायनी पॉकेट, तिने तिच्या छोट्याशा पॉकेटमध्ये ते टाकलं आहे. अँड वेंट होम टू हर टिनी टायनी हाऊस, आणि ती तिच्या घरी, जे छोटंसं तिचं जे घर होतं, त्या छोट्याशा घरी ती निघून गेलेली आहे. इथपर्यंत मुलांना क्लिअर आहे, समजलं आहे. चला आपण पुढे जाऊया, की ती काय केली आहे, ती प्रवासाला निघाली, ती वॉकला निघाली. मध्ये वॉकला निघत असताना तिला काय भेटलं आहे, चर्च यार्डमध्ये तिला अंगणामध्ये काय भेटलं आहे, जिथे चर्चच्या ठिकाणी जे थडगे आहे, त्या थडगेच्या समोर तिला एक छोटंसं हाडूक भेटलं. ते छोटंसं हाडूकने काय केलं आहे, ते बघितलं आहे आणि ती विचार करत आहे, की मला हे माझ्या रात्रीच्या जेवणासाठी, जे माझं छोटंसं जे सूप आहे, त्या छोट्याशा सूपसाठी, मला रात्रीच्या जेवणासाठी जे आहे सूप, ते मला पुरेसं आहे. आणि असा विचार करू ती काय करते, सो द टिनी टायनी वुमन पुट हर टिनी टायनी बोन. मग तिने काय केलं आहे, तिने त्या छोट्याशा बाईने ते छोटंसं हाडूक घेतलं आणि छोट्याशा तिच्या पर्समध्ये ते टाकलं आहे, आणि तिच्या छोट्याशा घरामध्ये ती जाण्यासाठी निघाली आहे. वेंट होम टू हर टिनी टायनी हाऊस, आणि वेंट म्हणजे ती गेली आहे. बघा इथपर्यंत क्लिअर आहे. अशा प्रकारे तिने घेतलं आहे आणि ती काय करते आहे, तिने तिच्या पॉकेटमध्ये देखील बघा टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे ती तिच्या घरापर्यंत निघालेली आहे, ती तिच्या घरी आलेली आहे. बरोबर मुलांनो, आता हे इथपर्यंत सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत, सहज आणि सोप्या झालेल्या आहेत. म्हणजे या गोष्टीमध्ये आता कुठेही बाधा नाहीये. आता खरी जी स्टोरी आहे ती इथून पुढे सुरुवात होणार आहे. ती कशी होणार आहे ते देखील मजेशीर आहे. तर चला आपण बघूया. नाव वेन द टेनी टायनी वुमन गॉट होम टू हर. आता नावचा अर्थ काय आहे मी सांगितलं तुम्हाला मुलांना. नावचा अर्थ आहे आता. वेन जेव्हा, वेनचा अर्थ काय आहे जेव्हा. तर टेनी टायनी वुमन गॉट होम, जेव्हा जी छोटीशी बाई जेव्हा तिच्या घरी पोहोचली, हर टिनी टायनी हाऊस, जेव्हा तिच्या छोट्याशा घरात ती पोहोचली, शी वॉज अ टिनी टायनी बिट
टायर्ड. तर बघा इथे पाहता वेन द टेनी टायनी वुमन गॉट होम टू हर, जेव्हा ती तिच्या छोट्याशी घरामध्ये, जेव्हा ती जी छोटीशी बाई तिच्या छोट्याशा घरामध्ये पोहोचली आहे, शी वॉज अ टेनी टायनी बिट टायर्ड, ती थोड्याफार प्रमाणात थकली होती. बिट टायर्ड, टायर्ड म्हणजे काय, बिटचा अर्थ थोड्याफार प्रमाणात, टायर्डचा अर्थ काय आहे, थकणे आहे हे माहीतच आहे, परंतु बीट त्याचा अर्थ आहे थोड्याफार प्रमाणामध्ये ती काय होते, थकलेली आपल्याला इथे चित्रामध्ये दिसत आहे. ती काय आहे, थोड्याफार प्रमाणात थकलेली दिसत आहे.